नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहता दांगट फॅमिली ब्युरो. तर आजच्या टायटल किंवा थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल, द वेट इज ओव्हर. आणि आमच्याकडे आंबे आलेले आहेत, आम्ही घेतलेले आहेत. तर मला असं वाटलं की बॉक्स कट करतानाच तुमच्याबरोबर शेअर करावं, दाखवावं आणि त्याची डिटेल्स थोडीशी माहिती सांगावी की इथे आंबे कसे मिळतात वगैरे ते. तर आता आपण थांब राहू, आपण आता इथं बसू आणि कट करू. काढायचं हो. तर हे आंबे भारतातून इम्पोर्ट केलेले आहेत. हा थांब, मी थोडंसं सांगते मग आपण बोलू. तर उद्या आहे अक्षय तृतीया. आता मी थोडी बॅकग्राऊंड देते की आम्ही आत्ता का घेतलेत. खरं खूप लेट झाले. बऱ्याच लोकांकडे म्हणजे आंबे मार्केटमध्ये यायला सुरू होतात तेव्हापासूनच घेतात. पण दरवर्षी आम्ही काय करतो की अक्षय तृतीयेला पहिला आंबा खातो. म्हणजे प्रत्येक घराचे काही नियम असतात. तसं आमचं आहे की जसं की उदाहरण, महाशिवरात्रीला आम्ही पहिला उसाचा रस पितो. आंब्यांचं अक्षय तृतीयेच्या वेळी पहिला आम्ही आंबा खातो. तर असं चालत आलेलं आहे आधीपासून आणि ते मी पण फॉलो करते, कारण त्याच्यामागे काही शास्त्रीय कारणं असतात, म्हणून मी सुद्धा ते फॉलो करते. तर उद्या आहे अक्षय तृतीया. खरं तर आंबे आमच्या आहेत कॉन्टॅक्टमध्ये, त्यांच्याकडे हे बरेच दिवसांपासून मिळत होते, पण आम्ही मुद्दाम आज घेतलेत कारण लवकर आणून सुद्धा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं केलं. हा ओके, थांब आता मी सांगते. तर मुद्दामच आम्ही उशिरा आणले, कारण मग लवकर आणले की कंट्रोल होत नाही, खावेसे वाटतात. हा आपण दाखवू थांब. तर हे आंबे भारतातून इथे इम्पोर्ट करतात. इथे कंपनीज असतात जे इंडियन स्टोर्सला आपल्या भारतातून माल इम्पोर्ट करून तो इथे मग डिस्ट्रीब्यूट करतात. तर तशीच एक कंपनी आहे आणि त्यांच्या थ्रू हे आंबे आलेले आहेत. तर याच्यावर एक्सपोर्ट केलेले आहेत हे गुजरातवरून. पण हा देवगड हापूस आंबा आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही की हे एक्सपोर्ट केलेले आहेत सुरत येथून. ती कंपनी तिथे आहे, पण आलेले आहेत आपल्या कोकणातून. तर आपण घेतले आणि मी 2 डझन घेतलेले आहेत. सॉरी, 2 बॉक्स घेतलेले आहेत. एका बॉक्समध्ये अर्धा डझन असतात, म्हणजे आम्ही आता 1 डझन घेतलाय. आणि इथे 1 डझनचा रेट तसा चालू आहे 36 युरो इन जनरल मार्केटमध्ये. पण एक थोडंसं आम्हाला डिस्काउंट मिळालेलं, तर आम्हाला 31 युरोजला 1 डझन आंबे पडले. आणि इथे एक बॉक्स म्हणजे अर्धा डझन सुद्धा घेऊ शकता असं असतं. इंडियन करन्सी मध्ये बघितलं तर 2700च्या आसपास, 2700 रुपये पर डझन असे पडलेले आहेत. तर आपण आता हे कट करूयात. आणि खूप एक्साइटमेंट आहे, मला खूप आवडतात आम्हाला सगळ्यांनाच आंबे, आणि दरवर्षी वाट बघत असतो. कात्रे लांब ठेवूयात. आता आपण एक बॉक्स रानू आणि समर ओपन करू. एक बॉक्स ओपन करा. थांब 1 मिनिट रानू, आपण ना ते बघू कुठे. तसं असंच वर उचलायचं. त्याला कव्हर आहे, पण इतका सुंदर असा सुगंध सुटलाय. जसं ते आणले होते तसंच सुरू होता. थोडासा लागलेला आहे तो राम. थांब, हे बघ, हे बघ, हा घे. तर असा मस्त, आणि साईज पण छान आहे, खूप असा छोटा पण नाहीये, मस्त असा हा आंबा आहे. हे बघ, सुगंधावरूनच कळतं की खरंच प्युअर आहे का. मला तरी वाटतंय हे आहे. आपण आता त्याला ना असं काढून ठेवू. थांब, कव्हर बघू. तर हे असे देवगड हापूस आंबे आलेले आहेत म्युनिक मध्ये आमच्या घरी, आणि आम्ही खूप खूप वाट बघतोय कधी हे खाईल असं झालंय.
पण अजून थोडा वेळ आहे. उद्या आमरस बनवून आम्ही त्यात खाणार आहे, नैवेद्य दाखवून देवाला. आणि मी आता इथे ठेवते हे आणि मग तुमच्याशी बोलते. आंबा म्हणलं तर खूप आठवणी आहेत. मला वाटतंय की शेअर करावे तुमच्या बरोबर. आणि ठीक आहे, ज्यांना नाही आवडणार ते फास्ट फॉरवर्ड करून बघू शकतात पुढे. आणि मी ते 1-2 आठवणी शेअर करीन. आणि त्यानंतर अक्षरा तू गाणं म्हणणार का आंब्याच्या पेटीचं? तर लहानपणीचं एक आमचं गाणं आहे, म्हणजे मी म्हणायचे लहान असताना. माझी आई माझ्यासाठी म्हणायची. ते मी शिकलेले. मला नाही वाटत ते कुठे युट्यूबवर वगैरे मिळेल, पण माहिती नाही कुठून आलेलं ते. आणि ते मी म्हणायचे, ते मी अक्षराला म्हणायचे. तर ती म्हणते आता ते गाणं. फक्त तिचं असं आहे, कधी कधी मला म्हणते की टीव्हीला लाव. तर टीव्हीत नाहीये, मग आता हेच रेकॉर्ड करून नंतर ती बघेल टीव्हीमध्ये. तर ते गाणं नंतर अक्षरा म्हणणार आहे. आणि आठवणी अशा की आम्ही लहान होतो त्यावेळी माझे आजोबा, आईचे वडील दरवर्षी आंबे घेऊन, जेव्हा आंबे येतील तेव्हा अक्षर तृतीयेच्या आधी आमच्या घरी यायचे. आणि जोपर्यंत ते होते तोपर्यंत दरवर्षी पहिले आंबे आमचे आजोबांकडून असायचे. शेतात मिळायचेच आमच्या, पण ते नॉर्मल आपला घोटी आंबा वगैरे अशा प्रकारचे होते. पण जे हापूस प्युअर असायचे ते सदाशिव पेठेतलं माझं आजोळ आहे. आणि ते तिथून मंडईतून खरेदी करून घेऊन यायचे. आणि आजोबा गेल्यानंतर माझे मामा सुद्धा हे करत होते. पण आता आम्ही मोठे झालो वगैरे, आपण सगळे घ्यायला लागले, त्यामुळे ती प्रथा बंद झाली. पण त्यावेळी अशी ती प्रथा होती आम्ही लहान असताना, की मम्मीच्या माहेरून आंबे यायचे दरवर्षी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दरवर्षी मला मे महिना आला आणि आंब्यांचा सीझन सुरू झाला की मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात. ज्यावेळी तर मागे मी एका व्हिडिओ, ते शी नको काढू, आपण ते नंतर करू. त्याचं शी नसतं, ते छान असतं, असंच असतं ते ब्लॅक. काढू नको, नाही तर खराब होईल आंबा काय. तर दरवर्षी मी मागे म्हणाले होते की आमची एक चौघांची टीम होती, आमच्या भावंडांची. आम्ही एकाचे होतो, मावस भाऊ, माझा सख्खा भाऊ, मामे बहीण आणि मी. तर दरवर्षी सुट्ट्या पडल्या तेव्हा, सुट्ट्या खूप असायच्या की आम्ही सगळे एकत्र जमायचो माझ्या मावशीच्या घरी. तिथे छान आहे, म्हणजे कधीतरी मी जेव्हा जाईल तेव्हा त्यावेळी दाखवीन. तर धरण आहे आणि तिथेच त्यांचे बिझनेस वगैरे आहेत, तिथे राहतात ते. तर तिथे आम्ही दरवर्षी जायचो. तिथे बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो. त्यातली एक गोष्ट म्हणजे मे महिन्यातली अशी की पूर्ण मे महिना आम्ही किंवा सुट्टीचे दिवस आम्ही तिथे असायचो. आणि जास्तीत जास्त आंबे आम्ही कुठे खाल्ले असतील तर ते तिकडेच, म्हणजे पेट्यांच्या पेट्या आणावे लागायच्या. तर आम्ही जेव्हा आणायचो तेव्हा कधी संपून जायचं, एक पेटी आणली की संपली असं व्हायचं. आणि माझी मावशी म्हणजे आम्ही मुलांसाठी खूप त्यावेळी हे असायचं. आणि दरवेळी आमरस करायचं काम असायचं माझ्याकडे. तर का माहिती, म्हणजे ते काम मला आवडायचं करायला आणि माझ्या हातचं छान व्हायचं, आवडायचं सगळ्यांना. ते पद्धत असते आमरस करायची. तर तसंच मी करायचे, आजीकडून शिकलेले, मावशी, आई यांच्याकडून. आणि तेच मी करायचे बरोबर. तर त्यामुळे ज्या दिवशी आमरस असेल, आठवड्यातून 2-3 वेळा तर असायचंच. आणि ते काम असायचं माझ्याकडे. तर मला दरवर्षी, इव्हन अजून सुद्धा घरात सगळ्यांनाच मे महिना आला की त्यांना आठवतं की, आणि इव्हन आमरस खाताना सुद्धा त्यांना माझी आठवण येतात. मग त्यांचे फोन की आता तू लांब आहेस, पण जेव्हा लहानपणी भेटायचो तेव्हा तुझ्या हातचाच आमरस असायचा म्हणून. आणि आमरस करताना आता मी अक्षय तृतीयेचा म्हणजे जेव्हा मी बनवेन तेव्हा तर व्हिडिओ नाही करणार, कारण वर्किंग डे आहे इथे. आज सुट्टी आहे त्यामुळे आज मी बोलतीये, पण वर्किंग डे असल्यामुळे मला पूर्ण जमणार नाही ते करायला. पण मी एक सांगते की कसं, किंवा छोट्याशा क्लिप घेईन. आमरस काय करायचो आम्ही की, म्हणजे बरेच जण करतात पद्धतशीर तो. बऱ्याच वेळा ना आंबे असे पाण्यात ठेवायचे. नंतर मग आंबा घेऊन हे असं पकडून पूर्ण दाबून हे घ्यायचा आंबा असा करत. आणि मग ते एकदम आतला सगळा गर त्याचा मऊ झाल्यानंतर भांड्यामध्ये सगळे पिळून काढायचे हाताने. आणि कुठल्याही प्रकारचं मिक्सर वगैरे आम्ही, म्हणजे मी तरी वापरत नाही आमरस करताना. पूर्ण हाताने आणि रवीने घुसळते. तर मग तो मऊ झालेला आंबा भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचा गर नंतर. आणि स्वच्छ आधी हात धुतलेले असतात त्यामुळे सरळ सगळ्या कोळी उचलून छान पिळून काढायचा रस कोळीचा सुद्धा.
ती सालं कोळी तशीच एका ताटात ठेवून नंतर आम्ही भावंड ती बसून खायचो आमरस खायच्या आधी. आणि सगळं गर काढलेला रवीने घुसळायचा, थोडीशी साखर घालून खायच्या वेळी मग दूध घालायचो आम्ही आणि तूप ज्यांना लागतंय ते. छान. आणि आमरसाची एक पूड बनवून ठेवलेली असायची आमरसात घालायला, वेलदोडा, थोडीशी सुंठ पावडर असं, तर ती घालायची मग आणि झाला आमरस तयार. पण ती जी पद्धत आहे की थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचे ते, कारण मग असं म्हणतात की उष्णता त्याची निघून जाते आणि बाधत नाही, त्यामुळे मग ते तसं करायचं. किंचित मीठ सुद्धा घालायची पद्धत होती आमच्याकडे, आहे, मी फॉलो करते अजूनही ती. तर किंचित मीठ सुद्धा घालते आमरसामध्ये. तर असा हा छान पद्धतशीर ठरलेला आमरस असा आम्ही करतो. मला मिक्सरमधला आवडत नाही आणि घरात सुद्धा कुणाला आवडत नाही. तर मी नक्की उद्या जेव्हा करेन अक्षय तृतीयेच्या नैवेद्यासाठी, त्यावेळी मी नक्की एक क्लिप काढेन आणि ती इथे ॲड करेन. तर अशा काही आठवणी होत्या. आणि अक्षरा गाणं म्हणणार आहे ना आंब्याच्या पेटीचं? रोज हे गाणं म्हणल्याशिवाय झोपत नाही. असू दे, आता आपण गाणं म्हणू आणि मग नंतर पैसे मोजू. ये चल आपण दोघी म्हणू. समरला पण येतं, समर छोटा होता तेव्हा तो पण म्हणायचा, पण हिला खूप आवडतं, तिला रोज झोपताना म्हणायला लागतं ते गाणं. चला. आंब्याची पेटी पंचाचं टोपलं सरकं सरकं बदलो बोट चित बो 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 गंगा वाजला तिकडून आला मुंबईची तंग तंग मोत्याची झाली टक्कर फवास भुवनला आली चक्कर त्याचा झाला गोला गोला आंबा झाला पिवला पिवला नको ये बाबा मुंबईच्या कोकण आपले बरे बुवा, कोकण आपले बया बुला कोकण आपले बडले बुवा. तर असं हे गाणं आहे आणि खूप आवडतं तिला. आणि अजून एक गोष्ट, हा तिचा आवडीचा फ्रॉक आहे, तो पण एकदम आंब्याला मॅचिंग आहे. हा तिच्या पहिल्या बर्थडेला तिच्या आत्याने घेतलेला आणि तो तिला खूप आवडतो. हो ना रानू? आंब्याचा फ्रॉक. मी आणि एक गंमत अशी की माझ्या पहिल्या बर्थडेला माझी आई सांगते, जेवढे कपडे आले होते, काय कोइन्सिडन्स असेल माहित नाही, त्यांना सुद्धा माहित नाही, सगळे पिवळ्या रंगाचे होते. म्हणजे मला आता जस्ट आठवलं हिचा हा फ्रॉक आणि त्याच्याबद्दल बोलताना की माझ्या पहिल्या बर्थडेचे सगळे आलेले कपडे, मी तिला विचारते की एखादा तरी असेल वेगळा, ती म्हणते नाही सगळे पिवळे होते. काय माहिती, काहीतरी कोइन्सिडन्स किंवा असेल काहीतरी. तर अशा काही आठवणी आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर केल्या. आणि आता मी ते क्लिप्स ॲड करेन जेव्हा अक्षय तृतीयेचा नैवेद्य वगैरे दाखवेन आणि भेटूयात नंतर. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि कसे वाटले तुम्हाला हे फोटोज जे मी अक्षय तृतीयेचे ॲड केलेले आहेत ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूयात आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.